शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा। तर गाईज इकडे बघू शकता आता देवप्रायागला थांबलोय। ही भागीरथी ती अलकनंदा आणि या दोघांचा मिळून होऊन मग बनते गंगा नदी। तर बघू शकता आणि इथं घर बघू शकता कसे आहेत छोटे छोटे। तर बघा चला जाऊया आता पुढे, कंटिन्यू हा ब्लॉगमध्ये भेटूया तुम्हाला पुढे। तर गाईज फायनली जेवण आलंय, सर्व जेवतात आहे तिथं सर्व असलेत। चला आता तुम्हाला जेवण भेटतो। तर गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर गाईज तुम्ही पाचचा ब्लॉग बघितलाच असेल। घेतलाय तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर गाईज फायनली आज आम्ही केदारनाथ ट्रॅकिंग करणार आहे आणि जाणार आहे वरती। तर आपल्या हॉटेलचं आता आम्ही चेकआउट करतोय आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघितला असं वाटतं स्वर्ग आहे स्वर्ग। बघा बघा समोरचा व्ह्यू, पूर्ण धुका आलंय धुका। पण जे डोळ्याने बघू शकतो ना ते बघू नाही शकत आपण कॅमेऱ्याने, कारण पूर्ण धुका आलेत। इकडं बघू शकता। तर चला आता जाऊया पुढे। तर सध्या सर्व बॅगी वगी आम्ही गाडीमध्ये टाकणार आहे आणि मग वरती जाणार आहे ट्रॅकिंग करायला। आणि इथून आता आम्ही चाललो गौरीकुंडला आणि मग पुढून तिथं केदारनाथ ट्रॅकिंग चालू। तर चला भेटूया पुढे, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करा। तर गाईज फायनली आता आम्ही चाललो आहे केदारनाथ ट्रॅकिंगसाठी पुढे। तर गौरीकुंडला जायचं आहे आता, तर बस तिथपर्यंत होती। तर आता आम्ही चाललो आहे आणि घर बघू शकता। इथं पण खूप सारं सामान भेटतं, तुम्ही कधी आले तर सर्व भेटतं इकडे, जॅकेट वगैरे सर्व भेटतं, काय पाहिजे ते भेटतं तुम्हाला इकडे। व्ह्यू बघा समोरचा। आधी अगोदर आम्हाला लेट झालं खूप। स्टिक बघा सपोर्टसाठी, पब्लिक चालली आपली। तर चला आता जाऊया, खूप मजा येणार आहे। तुम्ही पण कधी करा केदारनाथ ट्रॅकिंग, खूप तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल। हे रजिस्ट्रेशनचं ऑफिस आहे, तर इकडे जायचं, आधार कार्ड वगैरे दाखवायचं आहे आणि मग पुढे एंट्री भेटणार आम्हाला। तर चला पुढे भेटूया। तर काय आता तिकडे थांबलेत, काहीतरी घेतात ते। तर तो आता मी जातोय सोनप्रयागला। आता इथून चाललोय गौरीकुंडला, मग तिथं स्नान करून मग ट्रॅकिंग सुरू होणार आमची। आणि चष्मा बघू शकता इथे, मस्त मस्त चष्मा पण आहे, बॅग पण आहे, जॅकेट आहे, खूप सारे। कारण रेनकोट कुठे घ्यायचं आहे? पूर्ण घेऊ आपण, पुन्हा घेऊया चला। रेन कवर स्टार्ट। अरे बोल ना, बोल बोल। कभी भी आएंगे यहाँ पे शॉपिंग कर लेना, क्योंकि जितना दूर आते हैं उतना लाइफ में एक बार शॉपिंग करने
पैसा खर्च करने में नहीं सोचेगा। तर गाईज आम्ही आता चाललोय गौरीकुंडला ना. आपण गौरीकुंडला चाललो आता सध्या. पण मेन गोष्ट ही आहे की सोनप्रयागवरनं गौरीकुंडला जायला फक्त लोकल टॅक्सी, जे उत्तराखंडचे गव्हर्नमेंटनी त्यांना परमिशन दिली फक्त तेच गाडी चालतात. सोनप्रयाग ते तिथं जायपर्यंत टॅक्सी स्टँडपर्यंत 1 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं चालत जावं लागतं. पण आताच आमची दम सगळं निघायला लागलं. बस सपना लग रहा है भाई, सपना लग रहा है, सपना लग रहा है. फुल्ली सपना है. अरे तर गाईज फायनली आता गाडी भेटली आम्हाला. गौरीकुंडला सर्व जायला बसले एका गाडीत सर्व बसले. अजून काही तास काही मिनिट आम्ही ट्रॅकिंग सुरू करणार आहेत गौरीकुंडमधनं. पते हर हर महादेव. अरे हरजा बाबा की जय. चला गाईज आता फायनली चाललो आम्ही गौरीकुंडला. एका टॅक्सीमध्ये सर्व बसले. हे सर्व टॅक्सी आहेत जे तिकडे सोडतात तुम्हाला गौरीकुंडला. यांचा फक्त पर सीट 50 रुपीज आहेत. पर पर्सन 50 रुपीज आहे. तुम्ही कधी आले तर इथून जावा, नाही तुम्ही चालत पण जाऊ शकता, तुमची इच्छा. 5 किलोमीटरची ट्रॅकिंग आहे पण इकडून 5 किलोमीटर आहे आणि रिक्स आहे थोडी ट्रॅकिंगमध्ये. बघू शकता नजारा बाहेरचा. तर गाईज फायनली आता पोहोचलोय. व्ह्यू बघा यार, व्ह्यू बघा यार. खरंच उत्तराखंड द बेस्ट प्लेस. देवभूमी बोलतात त्याला उत्तराखंडला. या कधीतरी या, असे म्हणजे मित्रासोबतच या. फॅमिलीसोबत आलं तरी पण चालेल, पण मित्रांसोबत तर खूप मजा येते बघा. चला आता आम्ही पोचलो गौरीकुंडच्या इकडे. इकडे स्नान करणार आम्ही, जे गरम पाणीचं असतं गौरीकुंडचं. आणि इकडं आता केले गव्हर्नमेंटनी, मुलांचं वेगळं मुलींचं वेगळं. खूप चांगलं काम केलं असं हे. बघू शकता कसं आहे. आम्ही चालतो इकडे वरती बघा, एकदम डोक्याच्या वरतीच आहे दगडं बघा. बघा स्टॉल बघू शकता चायचे. वैभव व्हायचं टेन्शन नाही, फुल कार्डिओ व्हिडिओ करून आलाय तर कसं हॅबिट झाली आहे वैभव व्हायला. चला आता जाऊया पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. कारण नक्की बघा. असे व्ह्यू आहे ना कधी बघितले नसेल. आम्हाला तर स्वप्न वाटतंय. हा सगळे स्वप्न वाटतंय ना. आता मम्मी उठवेल थोडंसं. उठ उठ उठ. आता केळी खातो आम्ही आणि 100 रुपये डझन केळी आहे. 100 रुपये डझन. वरती गेलो काय माहित किती होणार आहे आता. तर गाईज फायनली पोचलो आता गौरीकुंडला. बघू शकता. आणि हे स्नान करायचं जागा आहे. पूर्ण गरम पाणी असतं इकडे, तर बघू शकता. तर चला आता आम्ही पण जातोय स्नान करायला. आणि बाजूला नदी बघा, किती किती म्हणजे प्रेशर आहे नदीमध्ये बघा. किती हे जोरात चाललंय एकदम. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू. निघा उलटे होण्या. तर गाईज स्नान करायला गेलेत आणि हे नॅचरल गरम पाणी आहे पूर्ण. बघू शकता थोडे थोडे भाप निघतात आहे. तर चला आता जाऊया. तर सर्व कपडे वगैरे काढतात आहे. कारण तर फुल नदीमध्ये आंघोळ केली. तर गाईज फायनली स्नान केलं आहे आता गौरीकुंडमध्ये. तर आता मी चालू करणार आहे ट्रॅकिंग. पहिला अगोदर नाश्ता वाचणार आहे, तुला काहीतरी खाऊ तिथं वरती ट्रॅकिंग चालू. चला आता जातो आम्ही.
नाश्ता करायला तर स्नान करू इथं आलो आम्ही श्री गौरी माई मंदिर. चला आता जाऊया, पाया वगैरे पडू आणि मग ट्रॅकिंग चालू करू. चला, हर हर महादेव. तर गाईस फायनली आता केदारनाथचा गेट आहे एंट्रीचा. तर आम्ही येतात आहे. काही जण वॉशरूमला गेलेत. करण भाऊ, सेकंड एक्सपिरियन्स कसा? एकदम क्लास. स्वर्गभूमी. चला आता जाऊया, पुढे भेटतो तुम्हाला. आणि ऊन तर आहे गाईस, ऊन आहे, पाऊस नाही. तर उन्हामध्ये शायद काय माहिती, क्लायमेट तर कधी पण चेंज होतं. वरती गेल्यावर सर्व माहिती पडणार कसं क्लायमेट आहे. आणि इथं दुकान पण आहे आणि बघू शकता घोडे. हे घोडे पण जातात वरती. पण मी तर सजेस्ट करेल की चालतच जावा गाईस. कशाला उगाचच त्यांना त्रास, तुम्हाला पण होईल. कारण अचानक घोडे हे झाले तर तुम्हाला पण त्रास होईल. चला पुढे भेटू गाईस. व्ह्यू बघा, व्ह्यू. चल गाईस, फायनली आपल्या ट्रॅकिंग चालू झाली आहे. तर इथून आपला प्रवास चालू 22 किलोमीटरचा. चला आता जाऊया. घोडे बघा कसे थांबलेत. व्ह्यू बघा ना गाईस यार. जे समोरून दिसतंय ना ते फोनमध्ये दिसणार नाही तुम्हाला. तर गाईस बसले आता सर्व, पण मी नाही बसणार. मी नाही बसणार. शपथ खाऊन आलोय. एवढं फिट कशाला झालोय मग बसायसाठी. पण उभा आहे. त्या पेमू व्हायच्या सध्या फोटोशूट चालणार आहे, आता चालू होणार आहे. तर चला फोटो काढूया. काहीच व्ह्यू बघा, व्ह्यू. काही स्पॉट आहे त्या खाय बियायचा. व्ह्यू बघा. काहीच. तर आम्ही आता परत चालू केलं ट्रॅकिंग. व्ह्यू बघा. आणि मी एकटा चालू आहे पुढे, बाकी सर्व येतात आहे. 2 जण आमचे पुढे गेलेत, रित्या आणि प्रतीक पुढे गेलेत आणि बाकी सर्व येतात आहे. व्ह्यू खरंच यार. ढग बघू शकतात किती खाली आहेत. अजून आता वर जायचे तेव्हा तर लय सुंदर व्ह्यू दिसेल. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चार्जिंग लावले बघा पॉवर बँकनी. चला आता जाऊया, भेटूया पुढे. वॉटरफॉल बघा किती सुंदर आहे. असे खूप सारे वॉटरफॉल दिसत जाणार. गाईस बघू शकता किती दोघं वयस्कर आहे, नवरा बायको आहे. वयस्कर असून चालतात आहे खरं. हॅड्स ऑफ यांना, हॅड्स ऑफ. आणि जे यंग असून पण घोड्या वगैरे जातात, पालखीवर वगैरे जातात, काय फायदा ना त्यांचा. काय त्यांना बघू शकते, यांच्याकडून मोटिवेशन घ्या. काही सुद्धा आता बसलोय आम्ही, वैभव भाऊ आणि मी बसलोय. अजून सर्व खालीच आहेत, यायला लागलेत वरती हळूहळू. तर आता पुढे कुठं तरी मॅगी खायला बसणार आहे लोक. त्यामुळे बोलले की थांबा तुम्ही लोक. तर आत्ताच पाणी घेतलं, 70 रुपयाची एक बॉटल झाली. ही कॉफी पण पिली. चला आता जाऊया. ते लोक याच्यात आहेत, थोडा आराम करतो. ते लोक आल्यावर मग निघूया. चला भेटूया पुढे. तर काही मॅगी खायला बसलेत. फायनली सर्व आलेत, सर्व मॅगी खायला बसलेत. आणि अचानक पाऊस चालू झाला इकडे. फॉग बघा, फॉग. गाईस लोखंडाचा पाईप घेऊन चाललेत. हे राजा तर व्हिडिओ दिले.
गाईस हे बघा किती लहान लहान पोरं ट्रॅकिंग करतात आहे. तर गाईस फायनली ट्रॅकिंग सुरू केली आता परत आम्ही आणि आता सर्व सोबत आहे. रेनकोट घातलाय पूर्ण. जादू गँग इकडं आली. जादू गँग इकडं आली आहे. लेट्स गो. काहीच एकदम फॉग झाला बघा, काहीच नाही दिसत आहे आता तर. आणि झरण्याचं पाणी येते वरतून. चला आता जाऊया अजून पुढे. अभी तो बहुत दूर है. तर काहीच बघू शकता पाऊस फुल भरलाय आणि इथं थांबलेत सर्व. आणि तिकडे गाडी उभी आहे, एक एक मर्सडीज BMW बघू शकता गाडी पार्किंग मध्ये. हे ऑडी आली मर्सडीज. अरे मा पार्किंग मध्ये उभी आहे गाडी. काय तिथं बघा कसं पूर्ण नदी आणि व्ह्यू बघा व्ह्यू. काहीच व्ह्यू बघा व्ह्यू. हा पाल्या बाय झरणा बघा वरतून पडतोय. खाली तर बघा झरणा. बेस्ट एक्सपिरियन्स आहे गाईस, बेस्ट. तुम्ही पण या. हा पाल्या वर्षातून एकदा ट्रिप केदारनाथची. हर हर महादेव. गाईस पाणीचा जोर बघू शकता किती आहे. अरे आता त्या पूलवर जायचं आम्हाला, त्या साईडला. बघू शकता इथं, बघू शकता बघा बघा एवढा जोरात येत आहे ना. काहीच खावाला स्पॉट बघा. इथून पूर्ण झरणा आहे आणि हा पूल आहे झरण्याच्या वरती. पवन भाई आपला फोन टाकतोय ना, आपला नाही त्यांचा आहे. चला गाईस बघू शकता धुके, बघू शकता धुके. अजून बघा तिथे जायचं वरती, वरती जायचं अजून. तिथं तर काय दिसत पण नाही. बघा ना गाईस बघा. तर गाईस बघू शकता अजून आता वरती जायचं आहे आम्हाला. सध्या 5.5 किलोमीटर राहिलेत. आणि इथं वॉटरफॉल बघू शकता हा वाला. ओ आयले भाई भाऊ वन साईड सँडलवर चालतं. वन साईड कुठली आहे? स्पार्क. हा स्पार्क सँडल. कसं वाटतं सँडलवर चालून? मजा. कारण भाऊ आपला क्रॉक्सवर हळू 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 हळू. आणि इथं बघू शकता गाईस आम्ही तिकडून आलोय, तिकडून. त्यांच्या लोकांमुळे ना आता गेल्या वर्षीचं टायमिंग तुटणार आहे. काय गेल्या वर्षी मी 8 तासात वर होतो. स्वतः टाइमपास करतोय आणि आम्हाला बोलतो. तुम्ही सर प्रत्येक ठिकाणी बसतात, 2 पायऱ्या चढलेल्या बसतात. मी बसलो नाही, मी उभा आहे. गेल्या वर्षी घोड्यावर गेलता ना. हा म्हणूनच गेल्या वर्षी घोड्यावर गेलता, आता चालत येतोय. गेल्या वर्षी घोड्यावर नव्हतं गेलो, मी चालत गेलेलो. नाही बा प्रूफ नाही भेटला आम्हाला. घोड्यावर गेलता. हा प्रूफ दाखव, प्रूफ दाखव. फोन लाव. चला गाईस भेटूया नंतर. आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला वरती. तर गाईस फायनली आता फक्त 3 किलोमीटर राहिले. 3 का 4 किलोमीटर. धुके बघू शकतात कसे जो बसले आता सध्या. धुके बघू शकतात, धुके पूर्ण ब्लर दिसते धुके. चला आता डायरेक्ट वरती भेटूया तुम्हाला. त्याला बघा घोड्यावर गेलाय रित्या.
आणि इथं सीएनजी संपली आहे. ब्लूटूथ डिवाइस इज नॉट कनेक्ट. ओ माझ्या चौका पेट्रोल चालू आहे. गाईस बघा आता तर पूर्ण धुकं झाली. आता तर काय दिसायचं बंद झालंय. लाईटी तरी आहे बघू शकता. पूर्ण धुकं. पण आम्ही जाणार किती बी काय होऊ दे. पण आम्ही जाणार. बघा BMW मर्सडीज जी वॅगन. पाल्या बाय तुमची रेंज रोवर्स कुठे? पार्किंग मध्ये. रित्या गेलाय. सॉरी रित्या घेऊन गेलो. रित्या बगमॅनवर गेला शायद. बघू शकता आपले नाही रे. चल काहीच नाही दिसत आहे आता तर. चला जाऊया पुढे. हर हर महादेव. तर गाईस फायनली आता पोचतो आम्ही. काही क्षणावर मंदिर आहे. काही क्षणावर फक्त 5 मिनटं लागेल मंदिराकडे जायला. आणि काय इथं हेलिपॅड आहे. हे जे समोर आहे हे हेलिपॅड आहे. आता जर पावसात सध्या हेलिपॅड बंद आहे. आणि जे हेलिकॉप्टर क्रॅश झालं ते बघा इकडेच ठेवलं आहे. बघू शकता. चला भेटूया पुढे. करण आणि मी चालू आहे पुढे जरा रूमचा बघायला. चला आता जाऊया फटाकशी. चला भेटूया पुढे. तर गाईज फायनली 22 किलोमीटरची यात्रा कंप्लीट होते आमची. समोरच मंदिर आहे बघू शकता. आणि ओम बघा किती मोठे. तर गाईज फायनली आपली यात्रा कंप्लीट झाली आहे. चला आता जाऊया अजून पुढे. तर गाईस फायनली आपलं केदारनाथ मंदिरावर जवळ आलो आहे आपण. आणि पाया पडलो. खूप चांगलं वाटलं. खूप एवढा मोठा प्रवास करून आलो आहे फायनली. खूप चांगलं वाटतंय. खूप असं म्हणजे रिअलमध्ये बघतो ना गाईस रडायला आले. असं मंदिर बनून रडायला आले लोकांना. अंगावर काटे येतात ते बघू शकता. स्टोरी खूप ह्याची वेगळी आहे. अंगावर काटे येतात ते. खरं सांगतो अंगावर काटे येतात ते. वाटलं नव्हतं की रिअलमध्ये असं बघेल कधी. म्हणजे आमचा ना सरळच प्लॅन झाला. 2 जणांनी प्लॅनिंग केलं की केदारनाथला जायचं करून. आणि आम्ही सर्व मग बसलेलो एकदा. तर सर्व बोलले की चलो केदारनाथ जाणे काय. तर सर्वांनी हाच बोलले. असं कोणी म्हणजे अडचणा केलाच नाही. कोणी कोणाला असं बोललं नाही भाई नाही जमेगा ऐसा वैसा. म्हणजे कोणीच काय बोललंच नाही. सर्व एकदम फ्री माइंडने बोलले हा भाई चलो रेडी. फायनली बाबाकडे आपण आलो. सुखरूप आलं सर्व. कुणाला काय झालं नाही अडचण. सुखरूप आलं. ह्याच्या पुढेही सुखरूप जाऊ दे आपली ट्रिप. तर बघू शकता फायनली मंदिर. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता. चला आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट रूमवरती मी. कारण भूकले लागले. चला भेटूया पुढे. गाईस फायनली किती 10-12 तास झाले असेल ना जेवतो आता आपण. 10-12 तासच्या नंतर जेवतो आता. सर्व बसले इकडे. तर चला आता जेवतो आणि डायरेक्ट तुम्हाला रूममध्येच भेटतो. तर गाईस फायनली आता आम्ही रूमवर आलो आहे. जेवलं वगैरे सर्व झालं. ट्रॅकिंग आपली कंप्लीट झाली पूर्ण 22 किलोमीटरची. टोटल आम्हाला 10 तास लागले. असे होते काय जण आमच्यामध्ये ते पेंगाळले काय नाही इंजर झाले तरी आले ते काय ना करून कसं तरी आले. रित्या आमचा घोड्यावर बसलेला. तर कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.